डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माझी आत्मकथा या पुस्तकाचे वाचन भाग 2। त्यांनीच मला हे शिकवले। आमचे वडील मास्तर होते। ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा एक फार चांगला नियम होता, तो पुढे पाळला गेला नाही हे आमचे दुर्दैव होय। तो नियम म्हणजे कंपनी सरकारच्या सैन्यातील दरोबस्त सैनिकाला सक्तीचे शिक्षण दिले जात असे व सैनिकांच्या मुलामुलींसाठी दिवसाच्या शाळा असून प्रौढ लोकांसाठी रात्रीच्या शाळा असत। प्रत्येक पलटणीसाठी स्वतंत्र शाळा असत। अशा एका शाळेमध्ये माझे वडील 14 वर्षे हेडमास्तर होते। सैनिकांसाठी चांगले शिक्षक तयार करण्यासाठी पुण्यास एक नॉर्मल शाळा होती। त्या नॉर्मल शाळेत शिकून माझ्या वडिलांनी मास्तरचा डिप्लोमा मिळवला होता। त्यांची शिकवण्याची पद्धत फार वाखाणण्यासारखी होती। त्यामुळे आमच्या वडिलांच्या मध्ये शिक्षणाविषयी आवड व आस्था निर्माण झाली होती। आमच्या घरातील बायका मुलांना सुद्धा उत्तम लिहिता वाचता येत होते। इतकेच नव्हे तर पांडव प्रताप रामायणासारखे ग्रंथ वाचून त्यावर निरूपण करण्याची शक्तीही वडिलांच्या प्रोत्साहाने माझ्या बहिणीत आली होती। ते स्वतः कबीरपंथी असल्याने त्यांना कितीतरी भजने व अभंग तोंडपाठ असत। मी संस्कृत शिकावे अशी त्यांची फार इच्छा होती, पण ही त्यांची इच्छा सफल झाली नाही। त्याला एक कारण झाले ते असे, माझा थोरला भाऊ सातारा येथे असताना इंग्रजी 4थी मध्ये आला, तेव्हा त्याने संस्कृतचा अभ्यास करावा व चांगले विद्वान व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती। पण आमच्या संस्कृतच्या मास्तरांनी अस्पृश्यांच्या पोरांना मी संस्कृत शिकवणार नाही असा हट्ट धरल्यामुळे माझ्या भावाला अगदी निरुपाय म्हणून पर्शियन भाषा शिकणे भाग पडले। हे मास्तर वर्गात आमची हेटाळणी करत, त्यामुळे मनावर एक प्रकारचा वाईट परिणाम होत असे। पुढे मी सुद्धा जेव्हा 4थ्या इयत्तेत आलो तेव्हा आमच्या संस्कृतच्या मास्तरांचा हट्ट मलाही भोवणार हे नक्की माहीत असल्यामुळे मला पर्शियन भाषेकडेच निरुपायाने धाव घेणे भाग पडले। मला संस्कृत भाषेचा अत्यंत अभिमान आहे। ती मला चांगली यावी अशी अजूनही माझी इच्छा आहे। आता स्वतःच्या मेहनतीने मी थोडेसे संस्कृत वाचू व समजू शकतो, नाही असे नाही, पण त्या भाषेत पारंगत व्हावे अशी माझ्या अंतःकरणात तळमळ आहे। तो सुदिन कधी उगवेल तो खरा। मी जर पर्शियन भाषेचा चांगला अभ्यास केला असला तरी व मला 100 पैकी 90-95 मार्क मिळत असले तरी हे कबूल करायला हवे की संस्कृत वाङ्मयापुढे पर्शियन वाङ्मय अगदी फिके आहे। संस्कृत वाङ्मयात काव्य आहे, काव्य निर्मिती आहे, अलंकारशास्त्र आहे, नाटके आहेत, रामायण महाभारतासारखी महाकाव्य आहेत, तत्वज्ञान आहे, तर्कशास्त्र आहे, गणित आहे। आधुनिक विद्येच्या दृष्टीनेही पाहता संस्कृत वाङ्मयात सर्व काही आहे, पण तशी स्थिती पर्शियन वाङ्मयात नाही। संस्कृतचा अभिमान व संस्कृत भाषा आपल्याला चांगली अवगत असावी याविषयी माझ्या अंतःकरणात विलक्षण तळमळ असतानाही शिक्षकाच्या कोत्या वृत्तीमुळे व संकुचित दृष्टिकोनामुळे मला संस्कृत भाषेला मुकावे लागले। आमच्या वडिलांची घरची शिस्त कडक व फौजी असल्यामुळे मला त्यांच्या कडकपणाचा फार कंटाळा येई। आता मला वाईट वाटते की माझ्या वडिलांच्या तळमळीप्रमाणे मी अभ्यास केला असता तर मला मुंबई विश्वविद्यालयातील 1 परीक्षांत 2रा वर्ग तरी मिळवणे काही अशक्य झाले नसते। पण त्यावेळी मला त्यांच्या तळमळीचा अर्थ कळत नसे, म्हणून आमच्या मागे ते अभ्यासाचे विनाकारण टुमणी लावतात असे आम्हाला वाटत असे। त्यांना गणिताचा भारी नाद असे। गोखल्याच्या अंकगणितातील 1 उदाहरणे त्यांनी स्वतः सोडवून चांगल्या सुबक अक्षरात एका मोठ्या वहीत उतरवून ठेवली होती। इच्छा ही की ती वही मी वेळोवेळी चाळून पाहावी व गणित विषयात खूप हुशारी मिळवावी, त्याचप्रमाणे मी उत्तम तऱ्हेने पास व्हावे याविषयी त्यांनी माझी किती काळजी वाहिली असेल याची कोणाला कल्पना सुद्धा यायची नाही। इंग्रजी शिक्षणासाठी पुढे आम्ही मुंबईला आलो व मी मराठा हायस्कूलमध्ये शिकू लागलो। पहिल्याने आमची घरची परिस्थिती बऱ्यापैकी होती, पण मुंबईची राहणी व कुटुंबात बरीच माणसे सांभाळायची असल्यामुळे त्यामुळे मला लागतील ती पुस्तके आणून देणे हे आमच्या वडिलांच्या आटोक्याबाहेरचे असे।
तरी पण होईल ती झीज सोसून ते माझ्या सुखसोयींची तरतूद करण्यास नेहमी तयार असत. ही गोष्ट मला आठवली म्हणजे मला माझ्या वडिलांचा अत्यंत अभिमान वाटतो. असा प्रेमळ पिता फार थोड्यांना लाभत असेल असे माझे मन मला नेहमी ग्वाही देत असते. पण माझ्या अल्लड स्वभावामुळे मला त्यावेळी त्यांच्या प्रेमळपणाची किंमत कळली नाही. मला पहिल्यापासूनच शाळेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर पुस्तके वाचण्याचा भारी नाद असे. पण ते माझ्या वडिलांना पसंत नव्हते. त्यांचे म्हणणे असे की शाळेचा अभ्यास हा अगदी चोख केला पाहिजे, मग हवे असल्यास इतर वाचन करावे. मराठीप्रमाणेच त्यांना इंग्रजी भाषेचा पण अभिमान होता. त्यांना इंग्रजी शिकवण्याचीही भारी हौस होती. ते मला नेहमी सांगत की हॉवर्डची पुस्तके तोंडपाठ करून टाक. त्याचप्रमाणे तर्खडकरांची भाषांतर पाठमालेची 3 पुस्तके पण त्यांनी माझ्याकडून पाठ करून घेतली होती. मराठी भाषेतील शब्दांना योग्य इंग्रजी प्रतिशब्द हुडकून काढण्यास व त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग करण्यासही माझ्या वडिलांनीच मला शिकवले. मी इंग्रजी चांगलं बोलतो व लिहितो अशी थोडी बहुत ख्याती आहे असं मला वाटते. पण योग्य शब्दांचा तोल तोलून उपयोग कसा करावा हे माझ्या वडिलांनीच मला जसे शिकवले तसे इतर कोणाही मास्तरांनी मला शिकवले नाही. तर्खडकरांच्या पुस्तकातून उलटसुलट शब्द विचारून ते माझ्या ज्ञानाची नेहमी चाचणी करत. त्याचप्रमाणे इंग्रजी वाक्प्रचार व योग्य भाषा शैली कशी वापरावी हेही पण त्यांनीच मला शिकवले. मी खूपच लाडावलेला होतो. त्या गोष्टी जणू काही आज घडल्यासारख्या वाटतात. स्वतःची पुस्तके असावीत म्हणजे फक्त स्वतःच्या मालकीची एवढीच त्यावेळी माझी महत्त्वाकांक्षा होती. त्या महत्त्वाकांक्षेमधूनच हल्लीचे माझे ग्रंथसंग्रहालय निर्माण झाले आहे.